पोहोचू शकले नाही आणि हाच बॉल आता डॉट टाकलाय. पाहिलं की फलंदाज पुढे सरसावतायत, पाठीमागे ओढला, बॉलला उसळी दिली. हे मिश्रण या बॉलच्या पाठीमागे अंमलामध्ये आणलं आणि बॉल शरीरापासून दूर नेला. आला तो डॉट. 2 बॉलचा खेळ संपलाय. बॉल क्रमांक 3. पायांचा अगदी योग्य वापर. बॉलने घेतली भरारी. फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे सरळ धावेसाठी. स्कोर बोर्डचा श्री गणेशा केलाय षटकाराने. 2 बॉलच्या पाठीमागे डावपेच उधळून लावले होते, परंतु आता आक्रमण केलंय. राहुल मालुसरे ही त्यांची ओळख आहे, आक्रमकता, आणि ते आक्रमण त्यांनी सुरू केलंय. JHK मोरगावला आपण सन्मान चिन्ह प्रदान करूया. त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करा. आता पुन्हा आक्रमण आणि हाय बॉल समोरच्या बाजूला. तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती षटकार. लागोपाठचा दुसरा बॉल राहुल मालुसरे यांनी पाठवलाय सीमारेषा पलीकडे. मोरजीवाडा या टीम साठी बहारदार खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. या 2 बॉलच्या पाठीमागे मैदानाच्या आतमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलंय. नाव राहुल मालुसरे. एका बाजूला ज्यांनी सुरुवात डॉट बॉलने केली होती ना, मनोज जाधव अनुभवी आहेत, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, हा पुन्हा टाकावा लागेल. पहा मनोज जाधव यांच्याबद्दल आपण ज्यावेळेस चर्चा करतो, खुल्या गटाचे बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा त्यांनी खेळलेल्या आहेत. एक फिरकी गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांच्या विरुद्ध केले आक्रमण. राहुल मालुसरे तयार. फटका फसलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक 3 आणि अखेरकार झेल निसटलाय. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. दुर्दैव मनोज जाधव यांचं आणि सुदैव राहुल मालुसरे यांचं. त्यांना जीवनदान मिळालंय. बालंबाल बचावलेत. आज नशीब बलवत्तर आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण या प्रकारच्या कॅचेस क्षेत्ररक्षकांना पकडावे लागतील. कारण या ज्या कॅच आहेत त्या क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या आहेत. तुम्ही कॉमेंट्री कुठूनही ऐका. कॅचेस विन द मॅचेस. हिंदीमध्ये ऐका, मराठीत ऐका. पकडो कॅच जीतो मॅच, पकडा कॅच जिंका मॅच. आक्रमण, हल्ला, बॉल निघालाय डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान मोरजीवाडा या टीम साठी हा 6चा लगान षटकार. एका बाजूला मनोज जाधव यांच्या वरती भीषण हल्ला चढवलाय मोरजीवाडा या टीमने. 3 बॉल सीमारेषा पलीकडे पाठवले आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्येने घेतली भरारी. एका बाजूला राहुल मालुसरे तर दुसऱ्या बाजूला दत्ता. दोन्ही बाजूने आक्रमण. अब ये भी कहा पीछे रहने वाली है. दोन्ही बाजूने आक्रमण केलंय आणि दोन्ही बाजूने आक्रमण भयानक आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 20 धावा बिनगडी बाद. मोरजीवाडा ज्या प्रकारे या मॅच मध्ये खेळलाय ना, पाठीमागच्या आपण बऱ्याचशा स्पर्धांचा आढावा घेतला किंवा बऱ्याचशा सामन्यांचा आढावा घेतला तर मोरजीवाडा संघ या मॅच मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये जबरदस्त खेळ करतोय. एका बाजूला परतवडी संघ. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे पंकज दादा वाडकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वाई प्रीमियर लीगचे आयोजक, त्यांचे आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आहे पंकज दादांना की आपणही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. श्री चौनेश्वर 11 हा जो संघ आहे तो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग किंवा महाबळेश्वर चॅम्पियन लीग, पश्चिम महाराष्ट्र रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळतो आहे आणि त्या संघाचे संघ मालक पंकज दादा वाडकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. दादांचं आपण करूया सहर्ष स्वागत. मोरजीवाडाने 4था षटकार मारलाय. आज मोरजीवाडा जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. ओव्हर नंबर 2. प्रफुल्ल जाधव एक ऑलराऊंडर आहेत परतवडीचे. त्यांचा पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. बॅटिंग करताना राहुल मालुसरे जबरदस्त खेळ केलाय. आज सीमारेषेला आग लावणारी बॅटिंग केली आहे, परंतु एका बाजूला दमखम दाखवावा लागेल. प्रफुल्ल जाधव यांना क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगला खेळ आज करावा लागेल. हाच तो बॉल पंचांगडे मागितली येतात. अशा गोलंदाजीसाठी प्रफुल्ल जाधव ओळखले जातात आणि तोच बॉल त्यांनी तो टाकलेला आहे. प्रभावशाली आहे, पाठी ओढलाय. त्याचबरोबर धनाजी फणसे यांचं आगमन आहे, त्यांचे स्वागत. त्याचबरोबर अजित बडेजोर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत करूया आणि यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत आहे.
प्रफुल्ल जाधव यांचा कमालीचा बॉल पुन्हा एकदा तयार आपटलेला बॉल आता संधी आहे पुन्हा एकदा परतवडीला विकेट साठी आणि वेल जज कॅच पकडलाय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रफुल्ल जाधव यांनी अजित बडेजोर यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती जोर टीमचे स्टार खेळाडू आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल त्यांना विनंती आपण या धावसंख्या आहे धावफलकावरती 26 आणि 26 धावसंख्येवरती धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम मोर्जीवाडा टीमला ज्या प्रकारचा राहुल मालुसरे यांचा खेळला जबरदस्त बॅटिंग केली राहुल मालुसरे यांनी कमी बॉल खेळले जास्त धावा कुठल्या सुरुवातीला खेळ जर आपण मोर्जीवाडाचा पाहिला असेल ना तर या टीमने सुरुवात अडखळत केली परंतु ज्या प्रकारे या टीमने ताबडतोब बॅटिंग केली वादळापूर्वीची शांतता होती आणि त्यानंतर जो झंझावात आपण पाहिला होता राहुल मालुसरे यांचा तो जबरदस्त होता चांगली बॅटिंग केली संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे म्हणजे जी सुरुवात हवी होती म्हणजे एखादी मॅच आपण खेळण्यासाठी जातो आणि ज्या गोष्टी मनामध्ये असतात ना की आमच्या टीमला या प्रकारची सुरुवात हवी आहे त्या प्रकारची सुरुवात टीम मोर्जीवाडा या टीमला मिळालेली असं म्हणायला काही हरकत नाही परंतु टीम परतवडीला कमबॅक करून देणारे गोलंदाज प्रफुल्ल जाधव तयार आपटलेला बॉल काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आकुट टप्प्याचा जो मारा आहे ना या खेळपट्टीवरती प्रभावशाली आहे याचा प्रत्यय अनेकदा बहुधा अनेक बॉलच्या पाठीमागे आलेला आहे तो हा बॉल होता प्रफुल्ल जाधव यांचा पाठी ओढला आकुट टप्प्याचा मारा केला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला बॅटिंगसाठी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये विशाल क्रमांक 3 वरती धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 27 धावा 1 गडी बाद कमी गतीचा बॉल गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला गोलंदाजीमध्ये जे मिश्रण आहे ते अंमलामध्ये आणलं आणि कमी गतीचा बॉल टाकला बॉलचा वेग पूर्णपणे काढून घेतला म्हणजे तुम्हाला वेळेप्रमाणे म्हणजे परिस्थिती पाहून तुम्हाला तुमच्यामध्ये बदल करावा लागतो आणि परिस्थिती पाहून स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे हुशारीचं लक्षण आहे मग आयुष्य असो किंवा क्रिकेट परिस्थिती ही सारखी नसते प्रत्येक वेळेस परिस्थिती वेगवेगळी असते परंतु परिस्थिती पाहून स्वतःमध्ये बदल करणं हेही तितकंच महत्वाचं असतं बॉलर तयार वेगाने टाकलेला बॉल कधी कमी गतीचा कधी वेगाचा असा उपयोग केलाय गोलंदाजी करताना प्रफुल्ल जाधव यांनी आता मोर्जीवाडा टीमला या ओव्हरमध्ये बांधून ठेवलं शेवटच्या 5 बॉलच्या पाठीमागचा खेळ जर आपण पाहिला ना तर पहिला बॉल जर पकडला त्यानंतर चांगली गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये टीम परतवडीने धाव फलकावरती आहेत फक्त 28 या ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉलचा खेळ झालेला आहे शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला दत्ता एका बाजूला विशाल कमी गतीचा फिंगर रोल केले बॉल वरतून बोट फिरवली टप्पा पडल्यानंतर बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर निघून गेला आला तो डॉट षटक क्रमांक 2 चा खेळ संपला 2 षटकांच्या अखेरीस मोर्जीवाडा या टीमने बॅटिंग करताना बनवलेले आहे धावा तब्बल 28 त्याचबरोबर पंकज दादा वाडकर यांचे आगमन आहे जयराज वाडकर यांचे आगमन आहे यांचे स्वागत आहे त्यांना विनंती आहे पण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे धावफलकावरती आहेत 28 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहे ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल चला घाई करा दोन्ही संघांना विनंती आहे आपल्याला कसा कमी वेळ घेता येईल याचा प्रयत्न आपण करा कारण बरेचसे सामने अजून आपल्याकडे बाकी आहेत अजून यानंतर धावली विपक्ष जोर गोळेवाडी विपक्ष सीकेएम मोरगाव अशा काही लढती अजून बाकी आहेत त्यासाठी आपण घाई करा ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 3 च्या ओव्हरसाठी गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यांना बोलवलेलं आहे विकास ओव्हर नंबर 3 ला सुरुवात लेफ्ट आर्म राउंड द विकेट बॉल आला त्याला बॅटचा चेहरा दाखवला एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे पण राहुल मालुसरे मैदानाच्या बाहेर गेले त्यानंतर मोठे फटके येऊ शकलेले नाहीयेत आणि त्यानंतर मात्र या 2 फलंदाजांनी संयम ठेवलेला आहे कारण संयम देखील ठेवणं महत्त्वाचं होतं कारण झटपट दुसरी विकेट गमावणं संघासाठी लाभदायक नव्हतं परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये ती रणनीती बदलावी लागेल स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज सय्यार
दत्ता यांनी या बॉलवरती आक्रमण केले, लांबी कमी पडले, क्षेत्ररक्षक वेगाने आले, वेल जज कॅच पकडलाय, धावता झेल पकडला, धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम मोर्जीवाडाला. धावसंख्येची गती वाढवताना खेळलेला फटका, फलंदाज माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये मोर्जीवाडा या टीम कडून अभय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी गेलेले आहेत. त्याचबरोबर दत्ता शेलार साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया आणि त्यांना विनंती आपण या. त्याचबरोबर सहदेवजी वाडकर यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया आणि या मंडळींना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. क्रिकेटच्या अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य किंबहुना क्रिकेटच्या प्रत्येक स्पर्धेला आवर्जून त्यांची उपस्थिती असते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, फलंदाजाला बांधून ठेवले, या बॉलच्या पाठीमागे हलूही दिले नाही, खेळण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला, आला तो डॉट. एक वेळ अशी होती ना, टीम परतवडीने सुरुवात डॉट बॉलने गेली, त्यानंतर मोर्जीवाडाने आक्रमण केलं, त्यानंतर पुन्हा त्या मॅच मध्ये परतवडीने कमबॅक केलं, मोठे फटके थांबलेले आहेत आणि मधली फळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आहे. आनंदा वाडकर आणि आनंदा गोळे यांचं आगमन आहे आणि संतोष वाडकर यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत. छोट्या उसळीचा बॉल, वेळेची अचूकता तितकी चांगली साधता आली नाही, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, धावसंख्येला चालना मिळेल. ज्या प्रकारची बॅटिंग मोर्जीवाडाने केली होती ना सुरुवातीच्या 3 बॉल नंतर, त्या प्रकारचा मोर्जीवाडाला खेळ पुन्हा एकदा करावा लागेल, कारण त्या धावा अशा होत्या, पहिल्या ओव्हरमध्ये टीम परतवडीने ओसंडून धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र काटकसरीची गोलंदाजी परतवडी टीम कडून झाली. बॉलर तयार, पुढे सरसावले, पदलालित्य होतं या फटक्याच्या पाठीमागे, परंतु वेळेची अचूकता नव्हती, त्यामुळे फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. म्हणजे वेळेची अचूकता हा जीवनातला फार महत्वाचा घटक आहे, मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, वेळेची अचूकता ही फार महत्वाची आहे. एखादा स्ट्रोक खेळताना आलेला बॉल टोलवायचा कसा याचा क्षणार्धात तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. एखादा बॉल टाकायचा कसा, पॉपिंग क्रीज मध्ये गेल्यानंतर बदल काय करायचा याचा निर्णय गोलंदाजाला क्षणार्धामध्ये घ्यावा लागतो. म्हणजे क्रिकेट या खेळामुळे तुमची निर्णय क्षमता वाढीस लागते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, त्यामुळे सांघिक भावना वाढीस लागते. बॉलर तयार, डावकुरे हाताचे विकास, एका बाजूला बॅटिंग आहेत दत्ता आणि त्यांच्या सोबतीला अभय. सर्कल मध्ये बॉल थांबवता आला नाही, एकच सिंगल धाव दुसऱ्या प्रयत्नामध्ये, फलंदाज होतील धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. त्याचबरोबर दत्ताजी शेलार साहेब यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, आपण त्यांचा सन्मान करूया. रेशीम धाग्यांनी विणलेली माईचूप दारशाल प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचाही करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान. चला, यानंतरचा टॉस आपण करतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 33 धावा. धावली आणि जोर, आपण टॉस साठी या. टीम धावली आणि जोर, आपला नाणेफेकीचा कौल होणार आहे, आपण टॉस साठी या. दत्ता शेलार यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे. त्यानंतर सहदेवजी वाडकर यांचाही सन्मान यानंतर संपन्न होत आहे, आपण त्यांनाही मालकपूर गावच्या या स्पर्धेमध्ये आपण त्यांना सन्मानित करत आहोत. चला, घाई करा मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती आहे 33. पहिल्या ओव्हरमध्ये टीम मोर्जीवाडाला किती मिळाल्या होत्या? 20 मिळाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये किती मिळाल्या? तर 8 मिळाल्या. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये मोर्जीवाडा या टीमला धावा मिळालेल्या आहेत तब्बल त्या अवघ्या 5. म्हणजे धावसंख्येचा आलेख ग्राफ मोर्जीवाडा या टीम साठी खाली आला आणि याही बॉलच्या पाठीमागे मोर्जीवाडा या टीमला आणखीन एक धक्का लागलेला आहे. जी सुरुवात मोर्जीवाडाने केली होती ना, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं मोर्जीवाडाला फार महत्वाचं होतं आणि मोर्जीवाडाने जर त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं असतं ना, तर निश्चित हीच धावसंख्या आतापर्यंत 50 पार गेली असती. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत, जर तरला महत्व नाही, तुमच्या खेळाला महत्व आहे. त्यानंतर आनंदाजी गोळे यांचाही सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे, त्यांनाही आपण मालकपूर गावच्या स्पर्धेमध्ये सन्मानित करूया.
विकी वाडकर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी आता धावा किती कुठताय ना यालाच मोठं महत्व आता आहे मुर्जीवाडा या टीमसाठी. फटका चांगला खेळला, क्षेत्ररक्षक आहेत वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी तलवारीच्या धरणे बॉल सीमारेषा चिरतोय. बॉल अडवण्याचा अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. यानंतर आपण सन्मान करतोय संतोषजी वाडकर यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मालतपूर गावच्या या स्पर्धेमध्ये मालतपूर गावाच्या अभिमानाची सन्मानाची आणि अभिमानाच्या स्पर्धेचं आयोजन आहे. श्री जानाई देवी चषक आपण अनुभवत आहोत. आज ग्रामस्थ बहुसंख्येने मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा संपन्न होत आहे. चला धावली आणि जोर आपण त्यासाठी रिपोर्टिंग करा. जोर विपक्ष धावली आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबा. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 4 जमेची बाजू मुर्जीवाडा टीम साठी आला आहे. चौकार पुन्हा एकदा उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल कव्हर्सला खेळाडू होते. एक सिंगल धाव. धावसंख्येचा वेग वाढला आता शेवटच्या ओव्हरमध्ये. धावा धावफलकावरती येत आहेत. 38 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. मुर्जीवाडा या मॅच मध्ये चांगला खेळलाय. परतवडी संघाने कमबॅक चांगला केलेला आहे. परंतु सत्र क्रमांक 2 मध्ये जो संघ चांगला खेळ करेल ना तो संघ या मॅच वरती विजयाचा शिक्कामोर्तब करेल. त्याचबरोबर एकनाथजी वाडकर यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. ज्यांचं आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. हा डॉट बॉल आलेला आहे. या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणती धाव. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला विकी आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग मध्ये विशाल. प्रतिभा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये हात खोलावे लागतील, रन्स कुटाव्या लागतील. पुढे आले पदलालित्य होतं परंतु बॉल पाठी ओढला, शरीरापासून दूर ठेवला, आला तो डॉट बॉल. पण अंतिम ओव्हर मध्ये अधिकचे डॉट बॉल खेळून चालणार नाही. अधिकचे मोठे फटके कुटावे लागतील. चला टॉससाठी या टीम धावली विपक्ष जोर. आपल्यामध्ये नाणेफेकीचा कौल होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. त्याचबरोबर एकनाथजी वाडकर यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण त्यांचंही करत आहोत सहर्ष स्वागत. चला धावली जोर आपण टॉससाठी या. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. अगदी टीम धावली आणि टीम जोर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण टॉस साठी या. चला हॅलो चेक. 38 धावा झालेल्या आहेत. 39 धावा बनवायच्या आहेत. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम परतवडीला येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24. थँक्यू सो मच. आपण टॉस करणार आहोत. श्री जानाई देवी चषक 2025 आणि महत्वाची मॅच आहे. टीम धावली आणि जोर या 2 टीम मध्ये आम्ही टॉस करणार आहोत. टॉस कोण मागेल? चला टीम जोर कडून टॉस मागितला जाईल आणि आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दादांना विनंती करतो हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे आणि छापा आहे म्हणजेच टीम जोरनी टॉस जिंकलाय. अजित बडे काय म्हणाल? टॉस जिंकलाय, निर्णय काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचं कारण काय असेल? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि बॉलर चांगले आहेत आमचे त्यामुळे 30च्या आत रोखले तर या ठिकाणी चेस होऊ शकतात. स्पर्धा कशी वाटते? काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? ॲक्च्युली खरंच मालतपूर आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रथम पर्व पण वाटत नाही की प्रथम पर्व अत्यंत भव्य दिव्य असं आयोजन आहे आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला खेळण्यासाठी. थँक्यू. टीम धावलीकडे जाऊया. बॅटिंग करायचे. समोर जोर टीम आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यांच्याकडे बॅटर खूप चांगले आहेत, बॉलर खूप चांगले आहेत. धावा किती स्कोर बोर्डती लावाल तुम्ही? आम्ही 40+ धावांचा 40+ धावा करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. त्यांना सांगू की लगेच मॅच सुरू होईल. शेलर साहेब स्पर्धेबद्दल शेलर साहेबांकडे जाऊया. आणि कसं वाटतंय तुम्हाला? मालतपूर गावची स्पर्धा, भरपूर असे बहुसंख्येने ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयोजन खूप चांगलं झालंय. या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप छान असं नियोजन केलंय आणि प्रथमच वर्ष आहे त्यांचं
आणि पूर्ण मालतपूरकरांचा सहभाग आहे या स्पर्धेसाठी आणि पश्चिम भागातल्या सर्व खेळाडूंचा बी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि खूप त्यांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्वांनाच विनंती करतो की आपण मॅचची तयारी करा. कॅप्टनना विनंती करू आणि त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. परंतु टॉसची माहिती अशी आहे की टीम धावली विपक्ष जोर संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की आम्ही बॉलिंग करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखू. ही संपूर्ण टॉसची माहिती आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जाऊया आणि व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र अर्थातच निलेश मंडेकर सर यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद संतोष सर, ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत प्रेझेंटेशन बॉक्समधून ऐकला. टॉसमध्ये आणि टॉस झालेला आहे. यानंतरची मॅच धावली विपक्ष जोर अशी असणार आहे. त्या मॅचला यानंतर सुरुवात होईल. परंतु पहिला डाव झालेला आहे. पहिल्या डावामध्ये काय झालं, टीम मोरजीवाडाने चांगली सुरुवात करत बॅटिंग करताना बनवलेले आहे धाबा 38. 39 धावांची गरज आहे टीम परतवडीला. 17 क्रमांक 2 साठी हे धावसंख्येचं गुणोत्तर आहे. चला मॅच सुरू करा. दोन्ही संघांना विनंती, मित्रांनो आपण वेळ घेताय. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. मनोज जाधव आणि विकास जाधव ही स्ट्रायकर जोडी आहे. परतवडीची अनुभवी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी टीम मोरजीवाडा या टीम कडून मंगेश वाडकर यांच्या हाती बॉल आहे. पॉवर प्लेचं हे षटक हाताळतील मंगेश वाडकर. चला घाई करा. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे, सी कॉर्नरला एक खेळाडू आहे. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. समोरच्या व्ही शेप मध्ये 2 खेळाडू तयार आहेत मोठ्या फटक्यांना अडवण्यासाठी. बाकीचं क्षेत्ररक्षण आहे ना त्या अंतर वर्तुळाच्या आतमध्ये आहे. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, इन सर्कल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त आली आहे ती एक सिंगल धाव. मंगेश यांचा पहिला बॉल एका धावेचा आहे. बॅटिंग करताना एका बाजूला मनोज जाधव आणि दुसऱ्या बाजूला विकास जाधव ही जोडी आहे, जी जोडी अनुभवी आहे. परंतु आज तो अनुभव त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल, चांगला खेळ करावा लागेल. 39 धावांचा पाठलाग करताना एका बाजूला मोरजीवाडाला विकेट घ्याव्या लागतील. या प्रकारची आपण चर्चा करतो. एका बाजूला बचाव, एका बाजूला पाठलाग. चला घाई करा, आपण वेळ घेऊ नका. टीम परतवडी, टीम मोरजीवाडा, आपल्याला विनंती आहे. यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याकडे बाकी आहेत. आपण आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. बॉल क्रमांक 2 मंगेश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर विकास. दोन्ही खेळाडू डावकुरे आहेत. पंचांनी सांगितलंय की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा हाताळावा लागेल. हा वाईड आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला विकेट घ्याव्या लागतात. तुम्हाला डॉट बॉलचा रेशो वाढवावा लागतो. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला वंचित ठेवावं लागतं. अशा प्रयत्नामुळे तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्हाला एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतात. चौकार षटकारांची सांगड तुम्हाला घालावी लागते. डॉट बॉल कमी खेळावे लागतात. म्हणजे या प्रकारच्या काही जर तरच्या गोष्टी आहेत, आपण चर्चा करतो. जर तर एक बॉलचा खेळ झालेला आहे. 2 धावा. टीम परतवडीला 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे टीम परतवडीच्या टार्गेट मध्ये वाढ होणार आहे, जे आपण नोंद घ्या. आक्रमण केलंय, लांबी कमी पडलीये. पहिल्या विकेटचं पतन. टीम परतवडीचा धक्का क्रमांक पहिला लागलाय. फलंदाज विकास, डावकुऱ्या हाताचे फलंदाज येतील माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एका बाजूला मोरजीवाडा या टीमला मंगेश यांनी पहिली विकेट मिळवून दिली आहे. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तेच आक्रमण करायला गेले आणि आक्रमण फसलंय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. टीम
परतवडीला धक्का क्रमांक पहिला लागला. विकास येत आहेत जड पावलांनी माघारी. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही आहेत, परंतु एका बाजूला मनोज जाधव आहेत, ही जमेची बाजू आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. अजय जाधव क्षमता आहे, अजय जाधव मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात आणि आज ती करावी लागेल, कारण संघ एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय पहिल्याच ओव्हरमध्ये आणि संघाला जर अडचणीच्या पेचामधून बाहेर काढायचं आहे ना, तर आज मात्र या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं आणि हाही सामना तो धैर्याने खेळावा लागेल. बॉलर मंगेश तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. चातुर्याने आणि चपळतेने एक धाव पूर्ण केली. याची नितांत गरज होती, कारण संघाने आता झटपट एक गडी गमावलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आक्रमण न करता संयम ठेवत स्ट्राईक जर रोटेट करत राहिले फलंदाज, तर जो प्रेशर आहे थोडासा दूर होईल. परंतु एका बाजूला आणखीन 1-2 विकेट कशा प्रकारे टिपता येतील ना, याचा प्रयत्न मोर्जीवाडालाही करावा लागेल. स्ट्राईक रेंजला मनोज जाधव तयार, अनुभवी खेळाडू. आक्रमण यावेळेला फसलंय. पंचांकडे दाद मागितली, लेग बाईची धाव असं पंचांनी कळवलं. या बॉलच्या पाठीमागे विनोद भगत सर आहेत आणि त्यांनी हा इशारा आमच्यापर्यंत केलाय. एक धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होतोय. अवघ्या 4च धावा आलेल्या आहेत. मोर्जीवाडाने सुरुवात पहिल्या ओव्हर मध्ये ठोकल्या होत्या तब्बल 20. त्याचं प्रतिउत्तर देताना अवघ्या परतवडीने बनवल्या 4. आक्रमण केलंय खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला. म्हणजे ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना मोर्जीवाडा टीमने, त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मंगेश करतायत. एक सिंगल धाव, शेवटचा बॉल प्रगती पथावरती येतोय. एका बाजूला परतवडी विपक्ष मोर्जीवाडा अशी लढत. शेवटचा बॉल पाठी ओढलाय, शरीरापासून दूर नेला. म्हणजे डावकुऱ्या हाताच्या खेळाडूकडे जी काही चमक असते ना गोलंदाजीमध्ये, ती चमक प्रखरतेने दाखवली. नॅचरल अँगलचा वापर करत बॉल शरीरापासून दूर नेला. डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 41 धावांचा पाठलाग करताना टीम परतवडीने बनवलेले आहेत धावा अवघ्या 5. म्हणजे इथून पुढे धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. 36 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉल, 36 ची गरज. चला घाई करा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे, आयोजन समितीला जर आपण काही देऊ शकता तर ती तुमची वेळ आहे आणि याची अपेक्षा आपण खेळाडूकडून करूया, कारण बरेचसे सामने अजून बाकी आहेत. धावली जोर, गोळेवाडी, सिकिएम बोरगाव हे सामने अजून बाकी आहेत. त्यासाठी विनंती आपण घाई करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि या ओव्हर साठी अभय वाडकर ओव्हर नंबर 2 मध्ये येत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, बॅक टू द बॉलर. मिड ऑफला बीट करून बॉल आला. लॉंग ऑफला बॉल तिकडे अडवला गेला. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सध्याच्या घडीला टीम परतवडीला मोठ्या फटक्यांसाठी झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय, लढावं लागतंय. मोठे फटके अद्यापही आले नाहीयेत. मोर्जीवाडाने सुरुवात केली होती. पहिल्या ओव्हर मध्ये 3 मोठे धमाके गेले होते. राहुल मालुसरे. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. स्ट्रायकर एंडला अजय होते, बालंबाल बचावलेत. अजय यांना आज नावाप्रमाणे बॅटिंग करावी लागेल. अजय यांच्या खेळामध्ये ती चमक आहे. मनोज जाधव यांच्याबद्दल आपण बहुधा चर्चा करतो, अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. बॉलर तयार. आक्रमण फसलंय, परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. अजय जाधव देखील येतील आता माघारी. धक्का क्रमांक 2 टीम परतवडीला. प्रफुल्ल जाधव मैदानाच्या आतमध्ये येत आहे. टीम परतवडीचे एक युवा ऑलराऊंडर आहेत. फार मोठी उमेद टीम परतवडीची मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. पाठीराखे आज आशा लावून बसले असेल प्रफुल्ल जाधव यांच्याकडून आज चांगला खेळ व्हावा, परंतु आज मोर्जीवाडाने कमाल केली आहे मॅच मध्ये.
काय बॅटिंग केली, आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवतायत बॉलर तयार. अभय, खोलवर टप्प्याचा बॉल, बाईकच्या माध्यमातून एक सिंगल धाव. पा मोर्जीवाडाने जो काही बदल केला ना अलीकडच्या काळामध्ये जबरदस्त आहे. आणि या मॅच मध्ये आज मात्र सर्व काही प्रेक्षकांच्या नजर आहेत ना या मॅच वरती आहेत, कारण मोर्जीवाडाने ज्या प्रकारचा खेळ केलाय, परतवडी सारख्या टीमला बांधून ठेवलंय. अनेक वेळा आपण परतवडीला पाहिलेलं आहे. बॉलर तयार, फटका चांगला खेळलाय, पण या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील? एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. परतवडी टीम म्हटलं की अनुभवी काही खेळाडू, युवा खेळाडूंची असा हा संघ आहे. मोर्जीवाडाकडे देखील तीच परिस्थिती आहे. अनुभवी काही खेळाडू आहेत, काही युवा खेळाडू आहेत, याची सांगड घालत हा संघ आहे. म्हणजे दोन्ही संघांमध्ये जर आपण पाहिलं तर एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. धावा फलकावरती येत आहेत 8. ओव्हर नंबर 2 चा खेळ, तब्बल 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल, कमी गतीचा बॉल, बॉलवरतून बोट फिरवली आणि हा डॉट आलाय. बांधून ठेवलं प्रफुल्ल जाधव यांना. तब्बल 12 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावा फलकावरती आहेत 9. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. ते धावसंख्येचं गुणोत्तर आपण मांडूया नव्याने. 41चं टार्गेट आहे, त्याचं प्रतिउत्तर देताना बनलेले आहेत धावा अवघ्या 9. आता विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 32. येणारे बॉल 12. न कद बडा न पद बडा, मुसीबत में जो खड़ा वही हमारे लिए अभी सबसे बडा. आता या मॅच मध्ये कठीण काळामध्ये कोण धावून येईल आणि चांगला खेळ करेल. येणारे 12 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 32, म्हणजे 16च्या सरासरीने धावा कुटाव्या लागतील. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये आणि ओव्हर नंबर 3 साठी आनंद नावाचा पर्याय निवडलाय. एका बाजूला मनोज जाधव अनुभव आहे, तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल, उत्तर साजेस नाहीये, फटका खोदून काढण्याचा प्रयत्न. मनोज जाधव म्हणलं की मुंबईच्या उपनगरांमध्ये चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु आज गावासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. एका बाजूला मोर्जीवाडाने बांधून ठेवले परतवडीला. आनंद यांनी पहिला बॉल चांगला टाकलाय. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती मंगेश, अभय, अगदी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत आनंद देखील आता चांगली गोलंदाजी करतायत. मनोज जाधव जातील माघारी. विकेटचं पतन, धक्का क्रमांक लागलाय 3रा टीम परतवडीला. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता आलेले आहेत शुभम. 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येतात. एका बाजूला आनंद गोलंदाजीमध्ये आहेत. बॅटिंगसाठी परिस्थिती अनुकूल नाहीये, बिकट आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये तिकट बॅटिंग करावी लागेल. फटका खोदून काढलाय, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्नही होणार नाही, कारण सध्याच्या घडीला जोखीम परवडणार नाही. आयुष्य असो किंवा क्रिकेट, जीवनातले किंवा खेळामधले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असं नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ तुम्हाला जिंकता आला पाहिजे. बॉलर तयार, आक्रमण फसलंय, बॉल हवेत उभा राहिलाय, परंतु क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचू शकणार नाहीत. परंतु बॉलने ओलांडली सीमारेषा. परतवडी संघासाठी आलाय दिलासा देणारा चौकार. परतवडीच्या डावातला पहिला मोठा फटका आलाय. तब्बल बॉलची वाट पाहावी लागली होती. 14 आणि 13 आणि 15व्या 16व्या माफ करा 16व्या बॉल वरती पहिला चौकार आलाय. परतवडीने मोठ्या फटक्यांची सुरुवात केली होती, तो बॉल क्रमांक 3 होता, आणि परतवडीने सुरुवात केली आहे तो बॉल क्रमांक आहे 15वा. मोर्जीवाडाने सुरुवात केली होती 3ऱ्या बॉल वरती. बॉलर तयार, आक्रमण, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये दरी. याच दरीतून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही.
आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी पार करावीच लागते आणि या बॉलने या दोन क्षेत्ररक्षकांच्या मधील दरी पार केली, ओलांडली सीमारेषा. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. धावसंख्या वाढवतोय, धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. विजयासाठी लक्ष आहे 41 धावांचं. इथून पुढे बनवाव्या लागतील धावा. त्या 23 मैदानाच्या आतमध्ये अशा पल्लवित केल्यात. प्रफुल्ल जाधव एका बाजूला, शुभम. सहा बॉल 23 ची गरज आहे. प्रफुल्ल जाधव एक मोठी उमेद आहेत. गणपतजी वाडकर बोरगावचे आहेत, क्रिकेट प्रेमी, त्यांचे आगमन आहे, त्यांचे स्वागत. आणि अखेरकार बॅटची कडा, विकेटचं पतन. 5 बॉल 23 ची गरज. त्याचबरोबर बोरगाव गावचे क्रिकेट प्रेमी गणपतजी वाडकर, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. ज्येष्ठ नागरिक आहेत बोरगावचे आणि याही वयामध्ये ते आवर्जून क्रिकेटच्या बऱ्याचशा स्पर्धांना बघण्यासाठी येतात. स्पर्धा गावी असो किंवा मुंबईला असो, आवर्जून वाईच्या स्पर्धा बघायला ते येत असतात. आणि आज त्यांचं आगमन या मालतपूर गावच्या स्पर्धेमध्ये आहे. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया, सन्मान करूया मालतपूर गावाच्या वतीने. येणारे बॉल आहेत आता 5 विजयासाठी बनवायचे आहेत. 23 मैदानाच्या आतमध्ये आदित्य बॅटिंग साठी आलेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता 4 बॉल 23 ची गरज आहे. मॅच जिवंत ठेवायची आहे ना तर हे प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावे लागतील. चौकार षटकारांसाठी 4 बॉल 23 ची गरज. 2 बॉलच्या पाठीमागे अद्याप एकही धाव नाहीये. एकच सिंगल धाव आले म्हणजे बनवाव्या लागतील 22. येणारे बॉल आहेत आता 18. जवळजवळ मोर्जीवाडाने हा सामना कंट्रोल केलाय. काय खेळ केलाय मोर्जीवाडाने या मॅच मध्ये. राहुल आलेले आहेत अंतिम ओव्हर मध्ये. मोर्जीवाड्यांचा कमालीचा खेळ केला. परतवडी टीमला बांधून ठेवलंय. ज्यावेळेस परतवडी टीम गोलंदाजी करण्यासाठी आली, टॉस जिंकून त्यावेळेस टीम परतवडीने सुरुवात चांगली केली होती. डॉट बॉलने डावाची सुरुवात केली, परंतु त्यानंतर जो आहे ना मोर्जीवाडाचा खेळ बहरत गेला. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये टीम परतवडीने पुन्हा कमबॅक केलं. ज्यावेळेस टीम परतवडी संघ बॅटिंग साठी आला त्यावेळेस सुरुवात थोडीशी संत गतीने झाली, खडतर झाली आणि मोर्जीवाडाने सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये अवघ्या धावा खर्च केल्या होत्या 9 आणि तब्बल 2 फलंदाज माघारी पाठवले होते. म्हणजे या प्रकारची सुरुवात मोर्जीवाडाने केली आणि त्यानंतर मात्र मधल्या फळीमध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. समीकरणामधला अंतर कमी करणारा स्ट्रोक आहे सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धाब्यांसाठी. तेवीस धावा झालेल्या आहेत. प्रफुल्ल मधल्या फळीमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस उशीर झाला होता आणि किंबहुना संधी होती प्रफुल्ल यांना, असं नाही की संधी नव्हती, परंतु समीकरण फार मोठं राहिलं होतं. अखेरकार बॉल एस्टॅनचा वेध घेतोय. परफेक्ट यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार. फलंदाज क्लीन बोल्ड. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे ज्यांनी पहिल्या डावातले मोठे षटकार खेळायला सुरुवात केली. बॅटिंग करताना बनवल्या